नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026 फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला 16 एप्रिल 2026 होती, म्हणजेच आजची डेट होती. सकाळी मी याच्यावरती बोललो पण होतो. काही विद्यार्थ्यांचे कास्ट सर्टिफिकेट अपकमिंग आहे, अजून आले नव्हते. काही विद्यार्थ्यांचे इतर डॉक्युमेंट सुद्धा येणार होते, जे की पुढच्या 2-3 दिवसात मिळणार होते. काही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरताना काही चुका झाल्या तर त्यांना सुद्धा फॉर्म रिपीट भरायचा. काही विद्यार्थ्यांचं पेमेंट हे होत नव्हतं सक्सेस. सो त्याही विद्यार्थ्यांना काय करावं या संदर्भात मी व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे. सो ह्या सगळे मुद्दे लक्षात घेता आता पेमेंट जे पेंडिंग राहते ना विद्यार्थ्यांना त्यांचा प्रॉब्लेम जवळपास सॉल्व्ह झालेला आहे. पुणे परिस्थितीची पण मी बराच वेळेस बोललेलो आहे. सो तुम्ही आता एकदा जाऊन चेक करा, कदाचित सक्सेस झाला असेल. जर झाला नसेल तर 3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पुणे परिषदेला कॉल करा. दुसरा मुद्दा की ते रेज ऑब्जेक्शन नावाचा ऑप्शन आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन रेज करा. आणि तिसरा मेल पण करा. मेल आणि ऑब्जेक्शन रेज करताना तुम्हाला तुमच्या अकाउंटवरनं पैसे गेल्याचा स्क्रीनशॉट आणि अनसक्सेसफुल दाखवतंय ह्या दोघांचे स्क्रीनशॉट त्यांना पाठवायचे आहे. सो नक्कीच याच्यावरती तोडगा निघालेला आहे आणि तुमचं जे पेमेंट आहे ते सुद्धा आता सक्सेस होत आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात तुम्ही जोपर्यंत ऑब्जेक्शन घेत नाही तोपर्यंत होणार नाही, नुसतं बसून चालणार नाही. सो मेल किंवा ऑब्जेक्शन नक्की घ्या. आता बघूया आपण डायरेक्ट वेबसाईटला मी तुम्हाला घेऊन येतो आणि तुम्हाला इथे फॉर्म भरण्याची मुदत वाढ करण्यात आलेली आहे. जरा बघूया इथे जाहिरातमध्ये काय सांगितलं बघा. ह्या टॅबला तुम्ही आला की वेळापत्रक नावाचा ऑप्शन आहे. या ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्हाला दिसतंय सुरुवातीला तुम्हाला फॉर्म भरण्याची डेडलाईन जी होती 27 मार्च पासून 16 एप्रिल पर्यंत होती. आता परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि ती असणार आहे 24 एप्रिल 2026 रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजे जवळपास 8 दिवसांची मुदतवाढ वाढून दिली आहे. सो या मुदतवाढीमध्ये बघा, तुम्ही थोडं विचार करा. आता फॉर्म परत भरण्याची तुम्हाला गरज आहे का, काय चुका तुमच्या झाल्या एकदा चेक करा. दुसरा मुद्दा, ज्यांचे काही सर्टिफिकेशन येणं बाकी आहे त्यांना वेळ पुष्कळ मिळालेला आहे. पुढच्या 4-5 दिवसात सर्टिफिकेट मागून घ्या, ऑथराईज सगळे डॉक्युमेंट जमा करून घ्या आणि फॉर्म भरून टाका. आणि अभ्यास करायचा असेल तर इग्नाइट अकॅडमीची द्रोणा 10.0 ची बॅच लगेच जॉईन करा. ही बॅच जी आहे ना, ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळणार आहे. बघा, सगळ्याच गोष्टी मिळणार आहे. जसं की ही बॅच आहे, ही बॅच तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग अवेलेबल आहे. डायरेक्ट तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा ही बॅच जॉईन केली तर घरपोच तुम्हाला मिळणार आहे. जर तुमच्याकडे बुक किट असेल तर ही घ्यायची गरज नाही, तुम्हाला ही बॅच तुम्ही घेऊ शकता. सो ह्या दोन्ही बॅचेसमध्ये फीचर असे आहेत की तुम्हाला शिकवणार टीम ही जी आहे त्यांनी 5,000 प्लसचा रिझल्ट दिलेला आहे. पीपीटी आणि पीडीएफ स्वरूपात त्या नोट्स पण अवेलेबल आहे. तुम्हाला दररोज नवा दिवस नवी सुरुवात रिप्लेसमेंट सेशन आहे. तुम्हाला रिव्हिजन सेशन पण असणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. 350 प्लस टेस्ट, हे सगळं तुम्हाला ह्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघा लिंक शेअर केली मी, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि त्या लिंकवर क्लिक करून हवी ती बॅच लगेच परचेस करा. 2 रुपयाची बॅच सगळ्यांनीच घ्यावी. विषयानुसार बॅचेस अवेलेबल आहे. नवीन पुस्तकांची आवृत्ती पण अवेलेबल आहे. या संदर्भात तुम्ही आमच्या टीमला कॉल पण करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस किंवा पुस्तकं परचेस करू शकता. सो पुष्कळ वेळ तुम्हाला आहे. 24 एप्रिल 2026 फॉर्म भरण्याची आता लास्ट डेट आहे. मात्र याच्यानंतर वाढेल याची शक्यता फार कमी आहे. सो दिलेल्या वेळेतच तुम्ही फॉर्म भरून टाका. काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अपडेट बघण्यासाठी हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण शिक्षक भरती सगळी माहिती तुम्हाला आता या चॅनलवरती मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.